नमस्कार, मी बिनल माळी मढवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती वझर आघाव इथं साजरी करण्यात आली. या निमित्तानं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. बहुजन नायकाप्रती कृतज्ञता म्हणून आणि आपल्या एका रक्ताच्या थेंबानं एखाद्या रुग्णाचे प्राण वाचू शकतात हे लक्षात घेऊन जालन्याच्या जनकल्याण रक्तपेढीच्या सौजन्यानं वझर आघाव येथील 35 युवकांनी रक्तदान केलं. तर गावातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करून गावातून शोभायात्रा काढली. राजकारणामध्ये अनेक नेते बघितले, परंतु मुंडे साहेबांसारखा नेता आम्ही पाहिला नाही, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ नागरिकांनी दिल्या. यावेळी महिलांनी मुंडे साहेबांच्या जीवनावर आधारित गीत गायन केलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. बीबी येथे मातोश्री फाउंडेशन, मानव विकास फाउंडेशन आणि सिंदखेडा राजा इथलं जिजामाता नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्ररोग शिबिर आणि हाडांच्या आजारावरील सल्ला आणि शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंचक्रोशीतील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेऊन 50% सवलतीच्या दरामध्ये शस्त्रक्रिया करून घेणार आहेत. हे आरोग्य शिबिर प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला मातोश्री हॉस्पिटल इथं अविरत सुरू राहणार असून या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन मातोश्री हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर गायकी यांनी केलं. यावेळी शिबिरामध्ये डॉक्टर गायकी, डॉक्टर देशमुख, डॉक्टर पवार, डॉक्टर देवकर यांनी रुग्ण तपासणी केली असून मातोश्री फाउंडेशन परिवारातील सदस्यांनी रुग्णांची योग्य ती काळजी घेत सेवा पुरवली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी. दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. समाजसेवक आणि पत्रकार गणपत तावाडे यांचा भीषण अपघात झाला असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. सध्या त्यांच्यावर चंद्रपूर येथील डॉक्टर मेहरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून ते ICU मध्ये कोमात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात 9 डिसेंबर 2025 रोजी आलापल्ली इथं घडलाय. एटापल्ली इथून आलापल्ली इथं जात असताना आरोपी दारूच्या नशेत दुचाकी चालवत होता. त्यानं बेदरकार आणि वेगात वाहन चालवत रस्त्याच्या बाजूला उभे असलेले गणपत तावाडे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गणपत तावाडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून हात आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती खालावल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर इथं हलवण्यात आले. दुचाकी चालक प्रवीण ब्रह्मनायक हा आलदांडी इथं पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. तो दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आरोपी अद्याप मोकाट असल्यानं पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी. अकोट शहर पोलिसांनी नवगाझी प्लॉट रस्त्यावर नाकाबंदी करून गुटख्याची तस्करी करणाऱ्या आरोपीवर धडक कारवाई केली. या तपासणीत 53,284 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि एक मोटरसायकल असा एकूण 1,23,284 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपी शफीक बशीर याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. पंचांसमक्ष झडती घेतल्यावर त्यात शासनानं प्रतिबंधित केलेला गुटखा सापडला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी. सिरोंच्या होप फाउंडेशनचे अध्यक्ष नागेश मदेशी यांच्या वतीनं अंकिसा येथील श्रीनिवास हायस्कूलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अंकिसा गावच्या सरपंच सरिता पेधी, उपसरपंच सतीश चिप्पा, पोलीस निरीक्षक योगीराज जाधव, मुख्याध्यापक लंचानी यांच्यासह अन्य शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या शिबिरात 30 ते 35 लोकांनी रक्तदान केलं. आम्ही गोळा केलेले रक्त हे गोरगरीब, सिकल सेल रुग्ण आणि इतर रुग्णांना मोफत देतो. प्रत्येकाने रक्तदान केल्यास आपल्या शरीरात नवीन रक्ताची उत्पत्ती होईल आणि अनोळखी व्यक्तींना मदत होईल असं प्रतिपादन नागेश मदेशी यांनी यावेळी केलं. आलेल्या सर्व रक्तदात्यांना होप फाउंडेशन कडून प्रमाणपत्र आणि टी-शर्ट, बिस्किट, फळं इत्यादींचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी गडचिरोली मेडिकल टीम सोबतच अनेकांनी परिश्रम घेतले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवेंद्र कुमार रंगुवार यांनी. आज अंकिसा येथे होप फाउंडेशन सिरोंच्या वतीने
भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे। तरी या फाउंडेशनचे अध्यक्ष नागेश मादेशी यांनी हे गोळा केलेले रक्त कोणत्या कामासाठी उपयोगात आणतात याची आपण सविस्तर माहिती घेऊ। नमस्कार। आज आम्ही आपल्या होप फाउंडेशनच्या सिरोंचाच्या माध्यमातून अंकिसा या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। तर खरं तर रक्तदान हा खूप पुण्याचा काम आहे। आपण प्रत्येक जण भारतीय सीमेवर लढा देऊ शकत नाही, तर त्या बदल्यात आपल्याला पुण्य जर कमवायचं असेल तर हा रक्तदान हा खूप पुण्याचा आणि अतिशय श्रेष्ठ दान आहे। तर आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा बरेचदा होतो। तर गरोदर माता असेल किंवा सिकल सेल आपल्याकडे बरेच जास्त पेशंट आहेत, किंवा रक्ताचा रिलेटेड जसं हिमोफिलिया आहे, अजूनही थॅलेसिमिया सारखे आजार आहेत। तर ते रुग्णांना बरेचदा रक्ताची गरज भासत असते, तर त्यांना अडचणी येऊ नये म्हणून आम्ही हा शिबिर आता ठेवलेला आहे। आणि विशेषतः आता सध्या सिकल सेल सप्ताह सुरू आहे। तर सिकल सेल सप्ताहाच्या अनुषंगाने आपल्याकडे सिकल सेलचे बरेच पेशंट आहेत, तर त्यांना रक्ताचा तुटवडा होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही हे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। तर आता हा जो शिबिरानंतरचा जो रक्त असणार आहे, जो ब्लड आहे, तर आम्ही सिकल सेलचे जे रुग्ण आहेत, थॅलेसिमियाचे रुग्ण आहेत, त्यांना आम्ही ते मोफत उपलब्ध करून देणार आहे। आणि आता गडचिरोलीचे जे ब्लड बँकची टीम आहे, तर ते पण आपल्याला खूप सहकार्य करणार आहे। तर तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की रक्तदान हा खूप श्रेष्ठ दान आहे। तर प्रत्येकाने किमान वर्षातून एकदा तरी आपण रक्तदान करण्याचा संकल्प करावा। धन्यवाद। धन्यवाद नागेशजी। या फाउंडेशनचे अध्यक्ष नागेश मादेशी यांनी म्हणजे जे गोरगरीब जनता आहे, ज्यांना रक्ताचा तुटवडा होतो, म्हणजे ते आर्थिक अडचणीत आहेत, अशा लोकांना रक्त हे फ्रीमध्ये देणार आहे असे यांनी सांगितलेले आहे। देवेंद्र कुमार रंगो, प्रतिनिधी सिरोंचा, अंकिता। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पळसखेड चक्का इथं भावपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला। गावकऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीत मुंडे यांना अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमाला डॉक्टर ज्ञानेश्वर नागरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सिद्धू जाधव उपस्थित होते। त्यांनी मुंडे यांच्या लोकहिताच्या कार्याचा गौरव केला। प्रास्ताविकात शेतकरी नेते बालाजी सोसे यांनी नागपूर संघर्ष यात्रेदरम्यान पळसखेड चक्का बसस्टॉपवर मुंडे यांनी दिलेल्या 7 मिनिटांच्या ऐतिहासिक संदेशाची आठवण करून दिली। तोच संदेश आजही गावाच्या मनात जिवंत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। यावेळी ग्रामस्थ, युवक आणि शेतकरी बांधवांनी पळसखेड चक्का इथं गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्मारक उभारावं अशी एकमुखी मागणी करत संघर्ष सुरू करण्याचा निर्धार जाहीर केला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जगदीश मुंडे यांनी केलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बालाजी सोसे यांनी। जळगावच्या जामनेर तालुक्यात असलेल्या शहापूर इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शेंगोळा यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली। मार्गशीर्ष पौर्णिमेपासून सुरू झालेल्या या यात्रेत तुळसाबाई मंदिर आणि सादिलशा बाबा दर्गा यांच्यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। यात्रेदरम्यान परिसरात तात्पुरती बाजारपेठ फुलली असून विविध खेळ, मनोरंजनाचे स्टॉल्स आणि पारंपरिक वस्तूंच्या खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली आहे। ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीनं यात्रेची सुरुवात झाली। या यात्रेत दोन्ही समाजाचे लोक एकत्र येऊन आनंद साजरा करतात, ज्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ही यात्रा ओळखली जाते। यात्रेमुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा रोजगार मिळतो। पारंपरिक खेळ, लोककला आणि विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी यात्रा रंगत आहे। यात्रेच्या व्यवस्थापनासाठी स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी विशेष खबरदारी घेतली आहे। भाविकांच्या सोयीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। यात्रेमुळे परिसरातील वातावरण भक्तिमय आणि उत्साहाचं बनलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बाळू वाघ यांनी। वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात रब्बी हंगाम मोठ्या जोरात चालू आहे। गहू पिकाला युरिया आवश्यक आहे, परंतु कृषी केंद्रामध्ये युरिया खत उपलब्ध नाही आणि काही कृषी केंद्रांमध्ये युरिया खत उपलब्ध असून देखील कृषी केंद्र इथले दुकानदार युरिया खत देण्यास टाळाटाळ करतात। त्यामुळे परिसरातील शेतकरी अडचणीत सापडलेत। कामरगावमध्ये 7 ते 8 कृषी सेवा केंद्र असून एकाही दुकानांमध्ये युरिया खत उपलब्ध नाही असं सांगण्यात येतंय। त्यामुळे शेतकऱ्यांना गहू या पिकाला लागणारा युरिया खत हा मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। त्यामुळे कृषी विभाग अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन युरिया खत उपलब्ध करून द्यावं अशी मागणी शेतकरी करतात।
सर्व कृषी केंद्राचा स्टॉक तपासला जाईल। ई पास मशीनवरील स्टॉक आणि गोडाऊनमधील स्टॉक यांच्यामध्ये काही तफावत आल्यास त्या कृषी केंद्रावर तात्काळ कारवाई केली जाईल। युरिया असूनही न देणाऱ्या कृषी केंद्राचे परवाने रद्द केले जातील, असं तालुका कृषी अधिकारी कारंजा यांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। आधुनिक मल्टी इंजिन प्रशिक्षण विमानांचे अमरावती विमानतळावर आगमन झालंय। पहिल्यांदाच ही विमानं धावपट्टीवर लँड झाल्यानं उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केलंय। या विमानांमुळे दक्षिण आशियातील सर्वात मोठी फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनच्या स्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। विमानतळालगतच दक्षिण आशियातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारलं जाते। इथं दरवर्षी 180 व्यावसायिक वैमानिक तयारी केले जातात। त्यासाठी एकूण 35 प्रशिक्षण विमान प्रशिक्षण केंद्रात कार्यरत राहणार आहेत। यापैकी मल्टी इंजिन असलेल्या DA-42 या जातीची 2 प्रशिक्षण विमानं अमरावती विमानतळावर पोहोचली आहेत। 35 पैकी 3 विमानं ड्युअल इंजिन आणि 32 विमानं सिंगल इंजिनची आहेत। सोलापूरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला जोरदार धक्का बसलाय। काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी राजीनामा देत भाजपकडून इच्छुक उमेदवाराचा अर्ज घेतलाय। गेले 8 वर्षांपासून सुशील बंदपट्टे हे काँग्रेस पक्षात सक्रिय होते। आपण बघताय मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाकडून मी खूप काम केलं, परंतु मी ज्या भागात राहतो शहर उत्तर, त्या भागातील जनतेने मागील 25 वर्षांपासून आपले जे विजयकुमार देशमुख मालक आहेत त्यांना निवडून दिलं आहे। हे माझे जे सगळे कार्यकर्ते आहेत, जनता आहेत, त्या सगळ्यांची एकच इच्छा होती की मी भारतीय जनता पार्टीतून काम करावं येणाऱ्या काळात। आणि मग सगळ्या जनतेतून जो आवाज येतो आहे तो आपल्याला मान्य करावा लागतो, कारण जनतेच्या आवाजाविरोधात आपण जाऊ शकत नाही। त्या जनतेच्या आवाजाचा आदर करत मी आज भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक 4 मधून इच्छुकचा फॉर्म भरला। म्हणजे काँग्रेस सोडायचं कारण काय, म्हणजे काय ते बघा, कधीतरी एक वेळ अशी येते की आपल्याला ठरवावं लागतं की आता येणाऱ्या काळात आपल्याला कुठल्या पक्षाकडून काम करायला पाहिजे, कुठल्या पॉलिसीज असतील किंवा निर्णय असतील किंवा ज्या वेगवेगळ्या माध्यमातून काम केलं जातं, पक्षीय विचार असतील। आणि मला वाटलं येणाऱ्या काळात आपल्याला भारतीय जनता पार्टी जो विचार घेऊन चाललेला आहे पुढं, मला त्या पक्षाकडून काम करावं असं वाटलं, कारण एकंदरीत आपण सगळे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असतो। आणि एकंदरीत जेव्हा जनता जनार्दनच ठरवते की नाही बाबा आपल्याला हा माणूस या पक्षातून हवा आहे, आणि मी ज्यांना भेटीगाठी केल्या मागच्या 3 महिन्यात 6 महिन्यात, सगळ्यांचा एकच आवाज होता, साहेब तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवावी, अशी सगळ्यांची इच्छा आहे। मग इनफॅक्ट भारतीय जनता पार्टीतले पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, त्या सर्वांच्या प्रेम म्हणूया, पाठबळ म्हणूया, म्हटले की नाही आपल्याला या भारतीय जनता पार्टीकडून लढायचं आहे। त्या अनुषंगाने हा निर्णय घेतला। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। अशाच गावाकडील आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।